नमस्कार. आज आपण जेवणाची लज्जत वाढवणारी आणि त्याचसोबत थंडीमध्ये आवर्जून खाल्ली जाणारी अशी खमंग तिळाची चटणी तयार करणार आहोत. तर ही तिळाची चटणी तयार करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 वाटी तीळ टाकलेले आहेत. म्हणजे साधारण 100 ग्रॅम तीळ असतील. तर हे तीळ आपल्याला चांगले मंद गॅसवरती छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. साधारण 3 ते 4 मिनिट लागतात हे तीळ भाजण्यासाठी. आणि तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि तीळ भाजून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत छान भाजले जातात आणि तिळाची चटणी आपली मग खमंग लागते. तर इथे घाई अजिबात करायची नाही. कुठलेही जिन्नस आपण जे भाजणार आहोत ते भाजत असताना घाई न करता अगदी मंद गॅस करून आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत. यामुळे चटणी छान अशी खमंग होते. तर आपले हे तीळ भाजून झालेले आहेत. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तीळ काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये टाकते मी दोन मोठे चमचे शेंगदाणे. आता हे शेंगदाणे पण आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत. ज्या ताटामध्ये आपण तीळ काढून ठेवले होते त्याच्यामध्ये काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये टाकलेले मी 2 चमचे किसलेलं खोबरं. आता खोबरं पण आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं आणि शेंगदाणे टाकल्यामुळे चटणी जास्त कोरडी होत नाही, थोडीशी ओलसर होण्यास मदत होते, कारण का आपण इथे तेल अजिबात टाकणार नाही आहोत. तर इथे खोबरं छान असं भाजून झालेलं आहे. हे पण आता काढून घेऊया. आता याच कढईमध्ये टाकूया आपण अर्धा चमचा जिरं पण थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जिऱ्यासोबत तुम्ही पाव चमचा ओवा देखील याच्यामध्ये टाकू शकता. तर जिरं भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. तर त्याच कढईमध्ये टाकते मी 25 ते 30 कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहेत. अजिबात त्याच्यामध्ये ओलसरपणा नाही राहिला पाहिजे, नाहीतर मग आपली चटणी खराब होऊ शकते. कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतो, म्हणजे डोळ्यांसाठी, केसांच्या आरोग्यासाठी. पण आपण भाजीमध्ये टाकला तर मुलं बाजूला काढून टाकतात. पण अशा चटण्यामध्ये जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस ते खाल्ली जातात. तर आता बघा इथे कढीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे. हा पण आता काढून घेऊया. आणि आता इथे टाकणार आहे मी साधारण 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या. तर लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा अशा ठेचून घेतलेल्या आहेत, म्हणजे त्या आतपर्यंत छान अशा खरपूस भाजल्या जातील. आणि गॅसची फ्लेम कमी करायची, एकदम मीडियमपेक्षा पण कमी करायची. आणि हा लसूण छान असा परतून म्हणजे भाजून घ्यायचा आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही साधारण 3 ते 4 मिनिट लागलेले आहे ते लसूण भाजण्यासाठी. आणि लसूण छान भाजलेला आहे. आता आपण हा पण काढून घेऊया. आता इथे जे भाजून घेतलेले जिन्नस आहेत ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता हे एका आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आता यामध्ये टाकायचं आपल्याला 2 चमचे लाल तिखट, म्हणजे जी आपली तिखट लाल मिरची पावडर असते ती. आणि त्याचसोबत चटणीला छान रंग येण्यासाठी इथे 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. आणि त्याचसोबत टाकते पाव चमचा हळद आणि पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी असं हिंग. आणि त्याचसोबत टाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून ही आपल्याला चालू बंद करत आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. खूप बारीक करायची नाही, तर जाडसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे आपली चटणी वाटून झालेली आहे. आणि ते बघू शकता तुम्ही अशी ही जाडसर चटणी आपण वाटलेली आहे. खूप जास्त बारीक पावडर करायची नाही. जेवणाच्या ताटामध्ये जर अशा प्रकारची खमंग अशी तिळाची चटणी असेल तर 1 चपाती किंवा 1 भाकरीच्या ऐवजी तुम्ही 2 भाकरी नक्की खाल, अशी ही चटणी तयार होते. ही चटणी तुम्ही प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकता. आणि यामध्ये आपण तेल टाकलेलं नाही, त्यामुळे जास्त दिवस जरी ही चटणी राहिली तर याचा तेलकट वास येत नाही. खूप खमंग आणि मस्त अशी ही चटणी तयार होते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.